आहे की नाही? हे लोक आहेत. हे तर उभाट्या जेवणारा सुशिक्षित आहे आणि बसून जेवणारा गावंढळ आहे. हे तर चपला घालून स्वयंपाक करणारी बाई हाय क्लास आहे आणि डोक्यावर पदर घेऊन स्वयंपाक करणारी बाई अनक्लास आहे. ह्या कलियुगात वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. वारे वा, नजर पण नजर आहे तुमची लाका. हा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. तुमच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज. ऐका कलीचे मैमान असं त्या सिरिजले जन असत्याशी इथे जनाई वर्णन करतात बघा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला. स्वर्गाचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. स्वर्गाचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धन्य झाला तुझा दरबार, धन्य झाला तुझा दरबार, धन्य झाला तुझा दरबार, धन्य झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धन्य झाला तुझा दरबार, धन्य झाला तुझा दरबार, धन्य झाला तुझा दरबार, धन्य झाला तुझा दरबार. देवा काय जग आहे रे तुझं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धन्य झाला तुझा दरबार, धन्य झाला तुझा दरबार. नामदार म्हणतात बघा, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे. आता हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीची. कारण हे कसं आहे, हे नामदेव रायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला म्हणायचं कूट. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. तिचे दूध किती 17 रांजण भरले, तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. कोण व्याली? तिचं दूध 17 रांजण भरले. कुणाचं? किती दूध? हा, पिले 12 हत्ती. तुम्ही म्हणताल रांजण बारकी असते. किती पिले? कुणाच दूध असत का? नाही म्हणू नका. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. नामदेवराय म्हणले विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही. हे खरे वनात कासव गीत गाय. कुठं? कोण? म्हणजे कासव वनात असतो. नाही का कीर्तन महाराज वनात कासव काय ढेकलं कळणार आहे का? हे कलियुग आहे. इथं असंच चालतं. कर्म कमी बोवा वाटायला असतं. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे दिला कशाला? कोटीचा बंगला बांधला, बंगल्याला नाव मात्र पितृ छाया. म्हणलं लय धार्मिक आहे काय की. त्याच्या दारात गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खटावर. आग लागू तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला? इथं फक्त दिखाया महाराज. कल्पनेची बाधा न हो. ही संत मंडळी द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान
आणि तया कैची कीर्तन घडेल ना आम्ही द्वैत जगणाऱ्या माणसाला जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुस्ती काही. अहिक म्हणजे जगणं, ज्याचं जगणंच धड धड म्हणतो ना आपण. वागायचं सोड, ही धड बोलत नाही. धड म्हणजे कमीत 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 कमी धड. धड कळतंय ना, म्हणजे लय चांगलं बी नाही लय त्याला म्हणायचं धड. अहो हे धड जगत नाही, त्याला तुम्ही विचारता पाप पतन म्हणजे काय. अरे त्याचं जगणं बघ. म्हणजे माणसाला आपण कोणाला मानावं हे कळलं पाहिजे, धनी शहाणा पाहिजे. मग आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माया बाप सुरता बहीण म्हणून राहता. आमच्यासाठी माऊली सांगतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तोही सदा रक्षदा आपदी आमोते. जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतोही तुलाच. मग जाईन ना गे माये, आमची वाटही तुझीच ना. कारण आमच्यासाठी मूळचं घर कुठलं आहे, जे मानवते चराचर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ. हे सामर्थ्य आम्हाला कळलं पाहिजे की कुठून सुरुवात आहे. मग सुरुवात कळली की अवघाची संसार सुखाचा करी. पण माझा प्रश्न आहे माऊली तुम्हाला, अमापक अपेक्षा करता तुम्ही जगाच्या मालकाकडे. आजपर्यंत आम्ही ऐकलं संसार दुःख मुळ चोहीकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. आजपर्यंत आम्ही ऐकलं सुख पाहे जवा पाडे दुःख पर्वता दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार. आजपर्यंत आम्ही जेवढं ऐकलं गीतेमध्ये वर्णन आहे उर्दू मूल मदत शाखम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य परिणानी यस्तम वेदस वेदवित. संसाराचं झाड उलट आहे म्हणे, जमिनीत पंधरा आकाशात मूळ आहे म्हणे, आणि तुम्ही म्हणता याचं फळ लागेल. अहो याचं फळ झाड उलटन फळ कसं मिळेल. सर्व सुकृताचे अशक्य ते शक्य करायची ताकद जगाच्या मालकामध्ये, हे तरी मान्य आहे की नाही. देव सगळं करू शकतो हे तरी मान्य आहे की नाही. अहो ज्ञानोबा आहे आपण देव करू शकतो ना. तुम्ही म्हणताय ना, मी म्हणताय ना तुम्ही, तुम्हाला हेच कळत नाही मी कोण आहे. अवतार पांडुरंग महाकैवल्य तेज सेवती साधू संत मी कोण आहे. या ज्ञान भक्ती सहज भक्तो एकवटला मज तोची मी ही केवळ तुझं श्रुतही आहे. मी कोण आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. जिथं माझ्या ज्ञानाने मी भक्तीची सांगड घातली, भक्तीशिवाय माझं ज्ञान अपूर्ण, तेव्हा मला कळालं. या भक्तीच्या माध्यमातून ज्ञानाची जेव्हा परिपूर्णता झाली तेव्हा मला कळालं मी कोण आहे. ज्ञानदेवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्तपीठा. मग मला कळालं की माझ्यात काय सामर्थ्य आहे. आपुल्या संसाठी करोनी जगाच्या मालकानं माझ्यावर एवढी कृपा केली की माझ्यात एवढं सामर्थ्य आहे. माझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे तर फक्त नामस्वरूपी फरक आहे, फक्त नामाचं अंतर आहे, बाकी काहीच नाही. नामा म्हणे केशवराजा केला नियम. कारण आम्ही काय म्हणतो बोलवणारा चालवणारा कोण आहे. माझ्या तोंडातून बोलवून कोणी घेतलं, हा मग करणार कोण. कळतंय का. मोरू दे तिकडे महाराज बरं का, म्हणजे अगदी सोप आहे. तुकोबर आहे काय म्हटले, तुका म्हणे माझं बोलविता देव आपुली आबळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. हे कशामुळे चाललंय कबीर महाराज सांगतात, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते को तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करतोस मी कोण है. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरी मर्जी का त्याच्या तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलवेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलवेले राम मेरे मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलवेले राम जो चाहे वो मटे ते करा माझे भार ओझे तुम्हा
तुम्हीच मला सांगा, आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल? आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल? तुम्हाला मग होऊ दे ना, जे व्हायचंय ते. देवाला म्हणावं काय संकट द्यायची ते दे, काय अपयश पदरात टाकायचं तर टाक, काय लोकांना नावं ठेवायचे ते ठेवू दे, अरे किती लोकांना पाय ओढायचं ते ओढू दे, फक्त तू माझ्या मस्तकावर हात ठेव. हे सगळं जग जिंकायची ताकद मी माझ्या ठेवतो. सांगा ना देवाला, जो चाहे करा लेगा, जो चाहे करा लेगा, ओ मेरे अलबेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेले राम मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम, मेरे अलबेले राम, मेरे अलबेले राम. नाही होऊ द्या, मेरे अलबेले राम. तू म्हणशील तसं रे देवा, घालून या भार राहिलो निरविले संती. ज्या क्षणी तुम्हाला मृत्यूचं भय वाटणार नाही त्या क्षणी समजायचं की संतांची कृपा झाली. संत कोण? देवते संत, देवते संत, निमित्त त्या फरक काहीच नाहीये, काहीच फरक नाही. 5 मिनिटं महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ. 5 मिनिट, जस्ट 5 मिनिट्स. द्रोणाचार्य चक्री ओळखलं, 7 मंडळ केंद्रबिंदू. अर्जुनाला जायचं तर अर्जुनाने विचार केला मी गेलो तर बाहेरचं युद्ध हारलं जाईल. धर्मराजाला विचारलं मी जाऊ का? धर्मराजा म्हटले तुम्ही नको. मग कोण जाणार? अभिमन्यूने विचारलं मी जाऊ का? जातोस का? जा. अभिमन्यू गेला, पण अभिमन्यूला फक्त आत जायचं ज्ञान होतं, बाहेर यायचं. आणि बाहेर यायचं शिकताना त्याची माय झोपली होती. कळतंय का? बाहेर यायचं ऐकताना त्याची माय झोपली होती म्हणून पोरगा मेला. कळतंय का? माय मावल्या, कळतंय का? म्हणून गरोदरपणात जरा जाग रात जा, कीर्तनात वगैरे भजनात वगैरे टायमिंगला झोपत जाऊ नका. तुम्ही मोक्याला झोपता ग, तुम्ही कष्ट करता हे मी अमान्य करतच नाहीये. मान्य की मला दिवसभर काम असतं, तुम्हाला हाताला हात नसतो, तुमच्या पायाला पाय नसतो तुमच्या. मान्य की मला तुमच्यासारखं कष्टच कुणी करत नाही. कौतुक आहे मला माझ्या आईचं, माझी माय म्हणून मी तू भाई. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे का तिला? व्हॉट अ मॅनेजमेंट. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे जमणार नाही ती रोजची गृहिणी घरामध्ये करते. त्या व्यवस्थापनाची ताकद कुठल्याच पुरुषात नाही एवढी ताकद तुमच्यात आहे.